शंभूरायाला शंभूरायाला राष्ट्रसंत गाडगे बाबाच्या गुरु चरणाला विराजी गुरु चरणाला विराजी गुरु चरणाला विराजी नमन माझे देवानंदाच्या गुरु चरणाला विराजी गुरु चरणाला विराजी गुरु चरणाला विराजी सिन्नरचा हा शाहीर आला शाहीर थाटात सिन्नरचा हा शाहीर आला शाहीर थाटात शिवरायांचा गात पोवाडा घेवा जानात शिवरायांचा गात पोवाडा घेवा जानात शिवरायांचा गात पोवाडा घेवा जानात मुजरा मानाचा शागिराचा मुजरा मानाचा शागिराचा महाराष्ट्र भूच्या चरणा महाराष्ट्र भूच्या चरणा महाराष्ट्र भूच्या चरणा मुजरा मानाचा फुले शाहूंचा बाबासाहेबांचा अण्णाभाऊंचा गाडगे बाबांचा अमर शेखांचा हिल्या मातेचा अरे हा महाराष्ट्र कोणाचा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र नामदेवरायांचा महाराष्ट्र जगदंबा माऊलींचा महाराष्ट्र जगद्गुरु तुकोबारायांचा महाराष्ट्र संत शेखामोळ्यांचा महाराष्ट्र आमच्या गुरुबा काकांचा महाराष्ट्र बहिणाबाईंचा महाराष्ट्र आमच्या जनाईंचा महाराष्ट्र अरे शिवरायांच्या रूपानं शिवनेरीवरती स्वातंत्र्याची स्वराज्याची पहाट झाली या शिवरायांचा महाराष्ट्र समतेचं कार्य ज्यांनी केलं श्री शिक्षणाचे जनक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती शाहू महाराजांचा महाराष्ट्र आणि संविधान रूपी तुम्हा आम्हा सर्वांना ज्यांनी हक्क दिलेत त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र शाहीर अमर शेखांचा महाराष्ट्र शाहीर अण्णाभाऊ साठेंचा महाराष्ट्र शाहीर गवणकरांचा महाराष्ट्र आणि तो कसा म्हणाल जय जयकार महाराष्ट्राचा शूर शिवबाचा शंभूरायाचा जागृती हो केले भारतवर्ष जागृती हो केली भारतवर्ष जागृती हो केली भारतवर्ष शौर्य सडले रोमा रोमा शौर्य सडले रोमा रोमा शौर्य सडले रोमा रोमा मुजरा थांबलो यासाठी दोन कारणं असतील. एक तर माझा आवाज तुमच्या पुढे जात नसावा. आवाज येतोय माझा, चांगला आवाज येतोय. नाहीतर दुसरं कारण असं असावं की तुम्ही इतके मंत्रमुग्ध झालात की टाळ्या वाजवायची विसरून गेला असाल. या दोघांपैकी एक कुठली तरी गोष्ट झाली, ती तुम्हालाच माहिती कुठली झाली. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आजचा हा आयोजित कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज मला या वणसगाव या गावात येता आलं. मी खऱ्या अर्थानं सागरदादा आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन करेल. एकदा जोरदार टाळा सागरदादांसाठी झाल्या पाहिजे.
सागरदादा आले, मला फोन केला आणि सांगितलं की शाहीर तुम्हाला पोवाड्यांचा कार्यक्रम करायचा आहे, तुम्ही या. याच्यापेक्षा आमची काही चर्चा झाली नाही. मी मागे बसलो होतो आणि मागं बसलेले असताना आमचे गुंजाळ साहेब अनाथ आश्रमावाले, बरोबर ना? हां, आमचे गुंजाळ सर आले. लासलगावला त्यांचा अनाथ आश्रम आहे. त्यावेळेला ते मला सांगत होते की स्वप्नील भाऊ, सागरदादांचं काम एवढं मोठं आहे, त्यांचं वय जरी कमी दिसत असलं तरी 6 मुलींचं कन्यादान त्यांनी केलेलं आहे. 106, बघा मी 6 ऐकलं, 106 मुलींचं कन्यादान कोणी केलं तर अनाथ मुलींचं कोणी केलं तर अनाथांचा नाथ ज्याला म्हणतात. आपल्या सागरदादा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. गरिबांसाठी ब्लँकेट वाटप असेल, गावामध्ये महिलांचा सन्मान असेल, सफाई कामगारांचा सन्मान असेल, आमच्या माऊलींचा सन्मान असेल, नवजात आलेल्या जन्माच्या बाळाच्या संदर्भात काळजी घेणं असेल. खऱ्या अर्थानं सागरदादा, तुम्ही हे गाव विचारांचं गाव मानतो मी गावात आल्या गावात प्रवेश केला आणि समोर मला छत्रपती संभाजी महाराजांचं संकुल दिसलं. त्याच्या डाव्या बाजूला मला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमांड दिसली आणि ज्या वेळेला मी या मंदिरातनं मध्ये आलो त्यावेळेला जगद्गुरू तुकोबाराय दिसले. खऱ्या अर्थानं विचारांची ही जी प्रेरणा ही महाराष्ट्राला संतांनी, समाजसुधारकांनी दिली. ती कशी दिली म्हणाल? विचारांची निष्ठा राखून, माय मातीशी निष्ठा राखून विचार ज्यांनी पेरला. आज खास करून शेफालीताई या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचंही मान्यवरांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि आरतीताई, या महापुरुषांनी विचार आपल्याला कसे दिले? विचारांची निष्ठा राखून विचार ज्यांनी पेरला. अहो महाराष्ट्राच्या, अहो देशाच्या या, अहो विश्वाच्या या. कारण महान पुरुषांनी केलेलं कार्य हे जात पात, धर्म, रंग, पंथ, प्रांत, भाषा याच्या पलीकडे केलेलं कार्य आहे. म्हणून विश्वाच्या या महापुरुषांनो तुम्हालाच पहिला विचारांची निष्ठा राखून विचार ज्यांनी पेरला. माय मातीची निष्ठा राखून विचार ज्यांनी पेरला. महाराष्ट्राच्या देशाच्या या विश्वाच्या या महापुरुषांनो तुम्हालाच पहिला. छत्रपती शिवरायांनी केलेलं कार्य, स्वातंत्र्याची पहाट झाली शिवनेरी किल्ल्याला. हो शिवनेरी किल्ल्याला, हो शिवनेरी किल्ल्याला. स्वराज्याची पहाट झाली शिवनेरी किल्ल्याला. सह्याद्री तो खुदकन हसला अभिषेक रायगडाला. अभिषेक रायगडाला, अभिषेक रायगडाला. हो रयतेसाठी थाट मांडला, रयतेसाठी थाट मांडला. छत्रपती राजा जागला. महाराष्ट्राच्या महापुरुषांना तुम्हालाच पहिला. घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं कार्य, छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्लक्षित असलेली समाधी जगापुढे आणली. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव उभा केला. समतेचा तो क्रांती सूर्य तेजाने नभी तळपला. हो तेजाने नभी तळपला, हो तेजाने नभी तळपला. अज्ञानाचा अंधार तेथून ज्ञानाने असं चकाकला. हो ज्ञानाने असं चकाकला, हो ज्ञानाने असं चकाकला. समतेचा तो क्रांती सूर्य तेजाने नभी तळपला. अज्ञानाचा अंधार तेथून ज्ञानाने असा चकाकला. हो कुलवाडी भूषण पोवाडा गायला. छत्रपती शिवाजी महाराजांवरती सगळ्यात पहिला आधुनिक पोवाडा कोणी गायलेला असेल, कोणी लिहिलेला असेल तर तो क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिलेला. आणि म्हणून समतेचा तो क्रांती सूर्य तेजाने नभी तळपला. अज्ञानाचा अंधार तेथून ज्ञानाने असं चकाकला. हो कुलवाडी भूषण पोवाडा गायला, कुलवाडी भूषण पोवाडा गायला. नमन नमन शिवशाहिराला. महाराष्ट्राच्या महापुरुषांना तुम्हालाच पहिला. घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा
कार्य आरक्षण हा एकच पर्याय बंधुता ती राखण्याला वाचविण्यासाठी शेतकऱ्याला एक एक तोफा वितळविल्या हो जाग केला तुम्हा आम्हाला जाग केला तुम्हा आम्हाला नमन मजलो राजाला महाराष्ट्राच्या महापुरुषांना तुम्हालाच पाहिलं. या जमानाचा मुजरा, जमानाचा मुजरा, या जमानाचा मुजरा, जमानाचा मुजरा. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य संविधान रूपी न्याय दिला स्वतंत्र भारत देशाला हो स्वतंत्र भारत देशाला हो स्वतंत्र भारत देशाला. अमृताभुनी गोड सवती होती महाडच्या पाण्याला हो होती महाडच्या पाण्याला हो होती महाडच्या पाण्याला. हो जाती भेदा सुरुंग लाविला जाती भेदा सुरुंग लाविला विचार तुम्ही असा पेरिला महाराष्ट्राच्या महापुरुषांना तुम्हालाच पाहिलं. घ्या घ्या जमानाचा मुजरा, जमानाचा मुजरा, या जमानाचा मुजरा, जमानाचा मुजरा, या जमानाचा मुजरा, जमानाचा मुजरा, या जमानाचा मुजरा, जमानाचा मुजरा. संयोजकांकडनं मला सांगण्यात आलेलं होतं की आपण एक कवण घेणार आहोत. ते कवण माझं झालेलं आहे. पोवाड्यांचा कार्यक्रम अजून किमान 2, 2.5, 3 तास आपण चालू ठेवणार आहोत. म्हणजे ठेवू शकतो, परंतु तुमच्या मानसिकतेवर आहे आपण किती वेळ कार्यक्रम करायचा तो. तत्पूर्वी मी पुढील सूत्र सुरळकर सरांकडे या ठिकाणी सुपूर्द करतो. आपल्या चालू ठेवायचा, सत्कार वगैरे नाही. बर आवाज येतोय सगळ्यांना? चला बरं, सगळ्यांनी हात वरती करा. म्हणजे तुमचं आणि माझं एकदा कनेक्शन झालं की मला समजून जाईल इथून पुढे कार्यक्रम करायचा. आणि सर बसलेल्यांनी जरी केला तरी, उभ्या असलेल्यांनी केला तरी चालेल. टोपी घातलेली आहेत म्हणून नाही केलं तर टोपी घातलेल्यांनी जरी वरती केला तरी चालेल. आमच्या शाळेतल्या शिक्षकांसारखा आम्हाला प्रत्येक मुलगा इथनं दिसतो. कट्ट्याला बाजूला बसलेल्यांनी मला प्रत्येकाचं नाव घ्यायची गरज नाही आहे. ज्येष्ठ मंडळी, थोर मंडळी बसलेले सगळे. आणि ज्या वेळेला मी जय घोष देईल त्यावेळेला हात झटकायचे आहेत जोरदार. कारण की हा पोवाड्याचा कार्यक्रम आपल्या सागरदादांनी निफाड तालुक्यामध्ये वणसगावला आयोजित केलेला आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत आवाज गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. मी महाराष्ट्राला गेला पाहिजे म्हटलो आणि हा आपल्या उगावपर्यंत सुद्धा गेलेला नाही. पुन्हा एकदा हात वरती करायचे, असा आवाज आला पाहिजे असं समजायचा. आपला जो आवाज निघणार आहे हा आयुष्यातला शेवटचा आवाज आपण देतोय अशा अर्थानं आवाज द्यायचा आहे. बघू मला कसा कुठपर्यंत आवाज जातोय तो. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. क्रांती सूर्य महात्मा फुलेंचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता आपण जाऊया महाराष्ट्र. हा महाराष्ट्र कसा होता? असे देखणी किती नरमली अनेक ते जाती धर्म अनेक ते जाती धर्म अनेक ते जाती धर्म किती शाही किती संतर किती शाही किती संतर किती शाही किती संतर. परंतु महाराष्ट्राची परिस्थिती त्यावेळेला कशी झालेली होती? त्यावेळेला या देशावरती अन्याय अत्याचार चालू झाले, परकीय आक्रमण चालू झाले, एका मागून एक परकीय आक्रमण चालू झाले. त्यावेळेला इथल्या लोकांना स्वातंत्र्याची, स्वराज्याची प्रेरणा कोणी दिली तर ती वारकरी संप्रदायाने दिली. वारकरी संप्रदायाची पताका नामदेवरायांनी आपल्या हाती घेतली आणि भारतभर भ्रमंती केली. आणि त्यावेळेला महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात
त्या वारकरी संप्रदायाची पताका डौलानं डुलत होती. परकीय आक्रमण जरी होत होती तरी सुद्धा लोकांना धीर द्यायचं काम कोणी केलं असेल तर ते वारकरी संप्रदायाने केलं. आणि समतेचा एकात्मतेचा विचार वारकरी संप्रदायाची पताका देशभर नेत होती. आणि त्यावेळेला या महाराष्ट्रात कसा गजर चालू होता म्हणाल. या विठूचा गजर हरी नामा दारोविला. या विठूचा गजर हरी नामा दारोविला. विठूचा गजर हरी नामाचा दारोविला. विठूचा गजर हरी नामाचा दारोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठीला मांडला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठीला मांडला. या विठूचा जिजाऊंचा रुबाबा साध मदार. जिजाऊंचा रुबाबा साध मदार. जिजाऊंचा रुबाबा साध मदार. मुजरा खाली तो सारा दरबार. शहाजीराजांच्या राणी सरकार होती. शहाजीराजांच्या राणी सरकार होती. शहाजीराजांच्या राणी सरकार होती. आनंद झाला ता किती शाला लेकीच्या जन्मानं. 16व्या शतकाचा शेवट आहे. माँसाहेब जिजाऊंचा जन्म झालेला. आनंद झाला दाही दिशाला लेकीच्या जन्मानं. तवा हत्तीवरून साखर वाटली लखोजी राजानं. हे जिर जिर हे जिर जिर हे जिर हाजिर हे जिर हाजिर हे जिर हाजिर हे जिर जिर हे जिर जिर हे जिर हाजिर हे जिर हाजिर हे शहाजी महाराजांचा आणि बाळासाहेब जिजाऊंचा विवाह झालेला. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. शहाजी राजांनी पराक्रमाची शर्त केली. 1620च्या लढाईमध्ये प्रचंड यश आपल्या पदरी पाडून घेतलं. आणि त्याच वेळेला दिवसांमागून दिवस जाऊ लागले. एका हत्तीवरनं चालू झालेला भांडण होतं. हत्ती होता खडांगळेचा. खडांगळे त्यावेळेला वतनदार जागीरदार कोणाचे होते परकीयांचे होते. मुजरे कोणाला झडत होते परकीयांना झडत होते. आदिलशाहीला झडत होते. निजामशाहीला झडत होते. कुतुबशाहीला झडत होते. दिवसांमागून दिवस जाऊ लागलेले आहे. एका हत्तीवरनं चालू झालेला भांडण आहे. आणि मग मुजरे झडती का निमांना. मुजरे झडती का निमांना. मेल्या भावना मेल्या भावना मेल्या भावना. जागला नात्याशी लढा. चाहला नात्याशी लढा. चाहला नात्याशी लढा. सांडला रक्ताचा सडा. सांडला रक्ताचा सडा. सांडला रक्ताचा सडा. शूरवीरांच्या सुटला देणार हो. शूरवीरांच्या सुटला देणार हो. शूरवीरांच्या सुटला देणार हो. शूरवीरांचा तिढा सुटत नाहीये. एका हत्तीवरनं चालू झालेला भांडण. त्या भांडणामध्ये जाधवांचे दत्ताजी आणि भोसलेंचे संभाजी मारले जातात. संभाजी भोसले म्हणजे शहाजी राजेंचे बंधू. दत्ताजी जाधव म्हणजे माँसाहेब जिजाऊंचे बंधू. अरे एका बाजूला भोसले रडत होते संभाजींसाठी. एका बाजूला जाधव रडत होते दत्ताजींसाठी. आणि वार्ता केली आमच्या जिजाऊ माँसाहेबांना. जिजाऊ माँसाहेब रडत होता या महाराष्ट्रातल्या दुर्दैवी सरदारांसाठी. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. 1629चा साल उजाडलाय. अरे ज्या परकीयांसाठी स्वतःची रत्नाची नाती विसरून एकमेकांच्या देहाची खांडोळी करणारी ती वतनदार जागीरदार मंडळी होती. त्याच शहाणा भर दरबारात बोलून लखोजीराव जाधवांची त्यांच्या मुलांसह हत्या केली. कत्तल केली. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. या गुलामीची माँसाहेब जिजाऊंना चिड आलेली होती.
मासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले. अरे डोहाळे कशाचे लागले? स्वराज्याचे डोहाळे लागले. इथल्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे. दिवसांमागून दिवस जाऊ लागले आणि अखेर तो दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्याला तोफांना बत्त्या दिल्या गेल्या. लोक कल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जिजाऊ शिवनेरीला जिजाऊ शिवनेरीला जिजाऊ शिवनेरीला प्रसूत झाल्या रवी उदयाला पुत्र झाला मातेला पुत्र जाहला मातेला पुत्र जाहला मातेला दर्याचा चेहरा खुलला पांडवर आम्रवाक्ष डुलला अंबेच्या डोलीत गोळा हा सूर मंजूळ ज्ञान काढला हा अर्श मयुराने काहू तोडला चिमण्याने चौची वाट केला पोपटाचा थवा गाठ उठला सह्याद्रीला पूर्ण साथ केला सह्याद्रीला पूर्ण साथ केला सह्याद्रीला पूर्ण साथ केला सूर्य नवला शुभ जन्मले सूर्य नवला शुभ जन्मले सूर्य नवला शुभ जन्मले विश्वानंदले गाऊ लागले चराचर होऊन शुभाचे फाट चराचर होऊन शोभाचे बाळ चराचर होऊन शोभाचे बाळ आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट आगळा होता त्यांच्या गाण्याचा धाक आगळा होता त्यांच्या गाण्याचा धाक काढली सखी रानं त्यातूनच वाट काढली शाहिरान त्यातूनच वाट काढली शाहिरान त्यातूनच वाट अमर शाहीर शिवबाचा भाट शाहीर अमर शेख स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे भाट म्हणून घेत आहे. आम्ही महाराष्ट्रभर सगळे शाहीर ज्या वेळेला कार्यक्रम करतो सुरळकर सर महाराष्ट्राच्या बाहेर ज्या वेळेला कार्यक्रम करतो त्यावेळेला आम्ही सांगतो की शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पोवाडा जेवढ्या ताकदीनं शाहीर अमर शेखाने लिहिलेला तेवढा आजपर्यंत कोणीही लिहिलेला नाही. या पोवाड्याच्या सुरुवातीच्या ओळी माझ्या होत्या नंतर जाणीवपूर्वक शाहीर अमर शेखांच्या ओळी आहे. काय लिहिलाय? अरे एके रात्री सह्याद्री हसला हसताना दिसला आनंद त्याला कसला झाला उमळ गे ना मानवाला रात्रीच्या हो गर्दन धाराला चोरून सूर्योदय कसा झाला अरबी दर्याचा चेहरा खुलला सूर्य नव्हता शुभ जन्मले विश्वानंदले गाऊ लागले चराचर होनी शोभाचे भाट आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट काढली शाहीरानं त्यातूनच वाटण अमर शाहीर शिवबाचा भाट. शाहीर अमर शेख स्वतःला शिवाजी महाराजांचे भाट म्हणून घेत आहे. म्हणून तरुणाईला हात जोडून विनंती कुठल्याही प्रकारे जाती जाती धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे सोशल मीडियावरती मेसेजेस स्टेटमेंट तुमच्या आमच्याकडनं जाणार नाही. हीच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजल्यासारखं केल्यासारखं होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता नुसता पेव फुटलाय हा अमक्या जातीचा तो तमक्या धर्माचा. मी काय सांगतोय अमर शेखांनी शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पोवाडा ताकदीनं लिहिलेला आहे. आणि सागर भाऊ जेवढ्या ताकदीनं अमर शेखांनी लिहिला जन्माचा पोवाडा तेवढा आजपर्यंत किती शाहीर आले किती शाहीर गेले पण याच्यापेक्षा सुंदर पोवाडा कोणी लिहू शकलं नाही. काय काय महिमा आपल्या राजाची. प्रत्येक जाती धर्मानं त्यांना तोलून धरलं म्हणून आज हा महाराष्ट्र आपल्याला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिसतोय. शिवाजी महाराजांचा जन्म झालाय. कुठली आई आपल्या बाळाला घडला पाहिजे म्हणून ती आई आपल्या बाळासाठी पाळणा गाते. मासाहेब जिजाऊ पाळणा गात होत्या. पूर्व दिशेला उगविला सूर्य शिवनेरीला पडला प्रकाश. मासाहेब जिजाऊ सांगताय पूर्व दिशेला उगवेला सूर्य शिवनेरीला पडला प्रकाश. बाळ शिवाजी नाव ठेवता राजशाही शोभता पिता माता जिजाऊ चंदनाचा टिळा शोभे फाळाला चंदनाचा टिळा शोभे फाळाला सुगंधी फुलांची माळ गळ्याला सुगंधी फुलांची माळ गळ्याला चंदनाचा टिळा शोभे फाळाला सुगंधी फुलांची माळ गळ्याला सनाई चौघड्यांचा राजा डोंबला जो बाळा जो दोरे जो माता जिजाऊ काटा पाळणा जो बाळा जो दोरे जो माता जिजाऊ काटा पाळणा जो बाळा जो दोरे जो
सोडेल धाय धाय कोणाची सोडायची आहे? शेतकऱ्यांची सोडायची आहे, कष्टकऱ्यांची सोडायची आहे धाय. म्हणून मासाहेब जिजाऊ पाळण्यात सांगताय काय? शेतकऱ्यांची सोडेल धाय, कष्टकऱ्यांना देईल न्याय, अन्याया विरुद्ध करील बंड. बंड कोणाच्या विरुद्ध करायचा आहे? अन्यायाच्या विरुद्ध करायचा आहे. आणि काय स्थापायचं आहे? राज्य स्थापायचं आहे. कोणाचं राज्य स्थापायचं आहे? भोसलेंचं राज्य स्थापायचं आहे, जाधवांचं राज्य स्थापायचं आहे, का मराठ्यांचं राज्य स्थापायचं आहे? मासाहेब जिजाऊ काय सांगताय? शेतकऱ्यांची सोडील धाय, कष्टकऱ्यांना देईल न्याय, अन्याया विरुद्ध करील बंड, बळीराजाचं स्थापिल दंड. माता जिजाऊ बंद पडना झोपाळा दोरे दो. माता जिजाऊ बंद पडना झोपाळा दोरे दो. माता जिजाऊ बंद पडना झोपाळा दोरे दो. पूर्व दिशेला उगवेला सूर्य, शिवनेरीला पडला प्रकाश, बाळ शिवाजी नाव ठेवता राजशाही झोपता पिता. माता जिजाऊ बंद पडना झोपाळा दोरे दो. माता जिजाऊ बंद पडना झोपाळा दोरे दो. माता जिजाऊ बंद पडना झोपाळा दोरे दो. हे बघा इकडं लहान मुली इकडे लक्ष द्या, माझ्याकडे पोवाडा इकडं चालू आहे. तुम्ही पोवाडा लहान मुलांनी चालू असताना इकडे तिकडे बघू नका, डिस्टर्ब होतं. तुम्हाला 2 मिनिटात मी तुमच्यासाठी काहीतरी सांगतो, एकदा लक्ष द्या. आवाज येतोय सगळ्या लहान मुलाला, 14 वर्षाच्या आतल्या मुलांना आवाज येतोय. सागरदादा मला बघायचं आहे आपल्या वणसगावची मुलं किती हुशार आहे. मी जो आकडा बोलेल त्याच्या पुढचा आकडा तुम्ही सांगायचा आहे. 5. महाराज तुम्ही नाही बोललात तरी चालेल. तुम्ही आज महाराजांच्या वेशभूषेत आहात, तुम्ही आज युगपुरुष महापुरुषांच्या वेशभूषेत आहात. त्याच्यामुळे सगळ्या स्टेजच्या खाली असलेल्या जोरात आवाज आला पाहिजे. 7. हुशार तर वाटतंय, आवाज थोडा कमी येतोय. 10. कोणीतरी 9 म्हटलं म्हणजे अजून थोडं कुठं तरी चुकताय. जोरात आवाज आला पाहिजे. 14. 17. हुशार तर आहे, आता चुकत नाहीये, पण तरी आवाज कमी येतोय. आम्ही महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर, आता या वर्षी 19 फेब्रुवारीला महाराष्ट्र सदनात होतो दिल्लीला. आताही दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात पोवाड्यांचा कार्यक्रम झाला, तिथंही हेच सांगितलं. आता जोरदार आवाज आला पाहिजे, मला बघायचं आहे किती हुशार मुलं आहे. 18. हुशार दिसतंय हा. आता मी जे म्हणेल त्याच्या पुढचं म्हणायचं आहे, जोरदार आवाज आला पाहिजे. हा. तेरी झलक शर्फी. हे बघा तुमच्यामुळं आमची पोरं हरली जिंकली होती. जोरात आवाज आला पाहिजे. 5. 9. तेरी झलक शर्फी. येतोय पण तो थोडासा तुम्ही हसले का त्यांचा आवाज कमी होतोय. आवाज जोरात आला पाहिजे. 5. हा. 9. तेरी झलक शर्फी. बरोबर आहे, बरोबर बोलले. आता मी जे सांगेल त्याच्या पुढचं म्हणायचं आहे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनाचरे. एवढा आवाज गेला नसेल, साऊंड सिस्टीम फार सुंदर आहे, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आवाज गेला नसेल तुम्ही गैरसमज करू नका. हा. आता जोरदार आवाज आला पाहिजे ना सगळ्यांचा. 9. हा. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनाचरे. मग आमचा म्हणणं काय म्हणजे सागरदादांसाठी का जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे? त्यांनी दुसरं कुठलं तरी कोणाला बोलवलं असतं, सागरदादा नाचणारे गाणारे बोलवले असते तर संपूर्ण नाशिक जिल्हा इथं उलटला असता. आता मी नावं घेणं योग्य नाही, ज्यांना ज्यांना बोलवायचं, लोक भरपूर बोलवतात, मोठमोठे ट्रस्ट लावतात आणि ते नाचायचे कुदायचे कार्यक्रम होतात. परंतु सागरदादा तुम्ही प्रबोधनाचा कार्यक्रम कशासाठी घेतला? श्रीवल्लीला विरोध नाही, तो मनोरंजनाचा भाग आहे. मी त्याच्या प्रमोशनाला आलेलो नाही आणि ते मला आवडत नाही असंही सांगायला आलो नाही. तो मनोरंजनाचा भाग आहे, चांगला आहे. अनेक लोकांचे पोटं त्यावरती चालतात. एक इंडस्ट्री आहे, फार मोठी इंडस्ट्री आहे. परंतु माझं दुखणं काय, श्रीवल्ली आज आला, वृक्षवल्लीला येऊन 350 पावणे 400 वर्ष झाली. आम्ही वृक्षवल्लीला विसरल्यामुळे एक 5-6 वर्षापूर्वी कोविड काळ गेला. इथं बसलेला एकही माणूस असा नसेल ज्यानं त्याच्यात आपला जवळचा माणूस गमावला नाही, एकही जण नसेल. ही वेळ आपल्यावरती का आली? कारण आपण वृक्षवल्ली आम्हा सोयरे विसरलो.
त्यामुळे ही वेळ आली. आपण आपल्या पुढच्या पिढीला हेच द्यायचं आहे, निसर्ग वाचवायचा आहे, निसर्ग वाढवायचा आहे. आता तुमच्यासाठी 10 मिनिटं दिले ते मुलांना, सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं. आता बडबड करायची नाही. आता माझ्या मागे म्हणा, आईची जाई. ते श्रीवल्लीला जितकं जोरात म्हटलं त्याच्यापेक्षा जास्त आवाज आला पाहिजे. आईची जाई, जोरात आवाज आला. आईची जाई वंदन माझं तुझी या चरणाला. लक्षात ठेवायचं, घरातनं सकाळीच्या वेळेला निघाल त्यावेळेला आपल्या आईच्या पाया पडून निघाल्याशिवाय निघाला नाहीये तर उद्याचे महाराज, उद्याचे महापुरुष, उद्याचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवराय कोण घडवणार आहात? तुम्ही घडवणार आहात. म्हणून आई जिजाई वंदन माझं तुझ्या चरणाला. आई जिजाई वंदन माझं तुझ्या चरणाला. तुझ्याच कोटी वीर शिवराय आले जन्माला. आले जन्माला शिवराय आले जन्माला. आले जन्माला शिवराय आले जन्माला. मर्दाचा पोवाडा गायचा मर्दांनी ऐकायचा सुद्धा. तेव्हा आमचे काका म्हणतात मर्दांनीच ऐकायचा नाही. आणि सगळ्यांना नम्रतापूर्वक सांगतो, गावातल्या सगळ्या माझ्या बंधूंना, तुमच्या सगळ्यांपेक्षा माय माऊलीची संख्या इथे दुपटी तिपटीपेक्षा जास्त आहे. आम्ही नेहमी सांगतो मर्दाचा पोवाडा गायचा मर्दांनी ऐकायचा मर्दांनी असं सांगितलं जायचं. परंतु पुरुषाचा पुरुषार्थ कितीही गगनभेदी असला, पुरुषार्थ कितीही गगनभेदी असला तरी त्याचा उगम हा मातेच्या उदरातनं होत असतो. शिवराय घडले कारण त्यामागे प्रेरणा मासाहेब जिजाऊंची होती. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साथ कोणी दिली? ती महामातांनी साथ दिली. तेव्हा हा महाराष्ट्र तुमच्या आमच्या समोर. मेघानंदजी जाधव यांचं हे गीत सागरदादांकडनं फरमाईश आली, त्या गीतासाठी तुमच्या पुढे सादर होत आहे. शोभाला जसे खडविले तिने तशीच जाऊ असावी. ही ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. तू खावलेल्या कोटी जणांची आई रमाई सावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. शोभाला जसे घडविले तिने तशी जिजाऊ असावी. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. तू खावलेल्या कोटी जणांची आई रमाई असावी. सगळ्यांनी हात वरती करायचे. सगळ्यांनी ज्यांना माझा आवाज जात असेल त्यांनी सगळ्यांनी आणि एका ठेक्यात वाजवायचं. मला जिजाऊ 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 फक्त टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. ठेक्यात वाजवायचं. जिजाऊ 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 सावित्री 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 रमाई 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 जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. स्वराज्याचं बाळकडू जिजाऊन पाजलं. जिजाऊन पाजलं. जिजाऊन पाजलं. स्वराज्याचं बाळकडू जिजाऊ मासाहेबांनी पाजलेलं होतं. माझ्या सगळ्या माता माऊली इथं बसलेल्या आहेत. तुम्हाला सांगायचं आहे, आपलं पोरगं थोडंसं कमी जेवलं तरी चालेल, थोडंसं उपाशी राहिलं तरी चालेल. मोठ्यापणी झाला की जसं कळायला लागेल व्यायाम करून थोडंसं खाऊन काहीतरी करून तो तब्येत करून घेईल. परंतु त्याने जेवावं
म्हणून यासाठी त्याला फोन लावून देऊन जर तुम्ही करणार असाल तर ते आपल्या बाळाचं आपल्या मुलाचं नुकसान तुम्ही करत आहात हे तुम्हाला नम्र. आणि मी जगा वेगळं नाही सांगत, माझ्याही घरी तेच आहे. 1000 वेळेला सांगूनही समजत नाही का फोन चालू ठेवून मुलांना जेवायला घालू नका, काही आवश्यकता नाही. बाळकडू पाडायचं, जिजाऊ मासाहेबांनी बाळकडू पाजलं. कसं पाजलं म्हणाल? स्वराज्याचं बाळकडू जिजाऊन पाजलं, जिजाऊन पाजलं, जिजाऊन पाजलं. म्हणून शिवरायाचं नाव जगामध्ये गाजलं, जगामध्ये गाजलं, जगामध्ये गाजलं. स्वराज्याचं बाळकडू जिजाऊन पाजलं, म्हणून शिवरायाचं नाव जगामध्ये गाजलं. जिजाऊ परी बाळाला, माता जिजाऊ परी बाळाला घडवी नारी बनावी. तू खावलेल्या तुडी जणांची आई रमाई असावी. मला जिजाऊ 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 सावित्री 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 रमाई 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 जिजाऊ सावित्री रमाई जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये रिसावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये रिसावी. ज्योतिबाच्या ज्ञान दिव्याची ज्योत झाली सावित्री, ज्योत झाली सावित्री, ज्योत झाली सावित्री. समतेचा एकात्मतेचा विचार महाराष्ट्रानं देशाला दिला, जगाला दिला. मग अगदी आधी अनादी काळापासून म्हणजे बघा आता करंट अफेअर्स मध्ये ते जुळून येत आहे, त्या अनुषंगानं तुम्हाला सांगतो. आपण जगाला बुद्ध दिले. आता जगात सगळीकडे युद्ध चाललेलं आहे. कशावर ना न्यूक्लिअर वॉर चालू आहे. न्यूक्लिअरला काय म्हणतो मराठीत आपण? अणुसाठीची सगळी भानगड चाललेली आहे. आपल्या देशाला अणु ऊर्जा कळली आणि आपल्याकडे कितीही न्यूक्लिअर पॉवर आपण झालो तरीही आपण लोकांच्या घरामध्ये दिवे लावण्याचं काम करू, लोकांचे घरं उद्ध्वस्त करायचे कामं करणार नाही. कारण आपल्याला याच महापुरुषांनी, या महामातांनी आणि या संतांनी आणि समाज सुधारकांनी आपल्याला विचार दिलेले. मी काय सांगतोय, समतेचा विचार घेऊन वारकरी संप्रदाय देशभर गेला. कीर्तन परंपरा, प्रवचन परंपरा देशभर गेली आणि आज बाहेरचे लोक येऊन महाराष्ट्रात सांगायला लागली समतेचे विचार काय असतात. म्हणजे ज्याला देशानं विचार दिले ते आम्हाला, आणि आता मागे कोणीतरी येऊन गेले आणि काय सांगताय की स्त्रियांनी हे घालू नये, स्त्रियांनी ते घालू नये, स्त्रियांनी असं राहू नये, स्त्रियांनी तसं राहू नये. आज इथे अनेक पत्रकार बंधू उपस्थित आहेत, त्यांच्या साक्षीनं सांगतो, संविधानानं तुम्हाला अधिकार दिलेत, तुम्हाला जसं राहायचं तसं राहायचं आहे. परंतु तुम्हाला हात जोडून विनंती आहे, 9 दिवस जे असतं आपण नवदुर्गाच्या पूजा वगैरे करतो किंवा अनेक जाती धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रथा असतात, परंतु वर्षातनं एकदा तरी माझ्या जिजाऊ आणि माझ्या सावित्री, माझ्या रमाई जर तुम्ही वाचल्या तर उद्याचे महापुरुष तुम्ही घडवणार आहात. सगळ्यात सुंदर महिला कधी दिसत असेल, प्रत्येक महिला ही सुंदरच असते, पण जगात त्याहूनही अधिक सुंदर असलेली महिला कुठली असेल तर ती एकाच गोष्टीनं सुंदर असेल, ते म्हणजे ज्ञान तिच्याजवळ ज्या वेळेला असेल, शिक्षण ज्या वेळेला तिच्याजवळ असेल. म्हणून ज्योतिबाच्या ज्ञान दिव्याची ज्योत झाली सावित्री, ज्योत झाली सावित्री, ज्योत झाली सावित्री. तिच्या शिक्षणाने आज उच्चपदी गेली श्री, उच्चपदी गेली श्री, उच्चपदी गेली श्री. आदर्श तिचा तुम्ही घ्यावा, आदर्श तिचा तुम्ही घ्यावा, महिमा की वर्णावी. दुखावलेल्या कोटी जणांची आई रमाई असावी. मला जिजाऊ 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 सावित्री 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 रमाई 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 जिजाऊ सावित्री रमाई माता. जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी.
रमाई भीमा वादळाचा शीतल वारा झाली रमाई भीमाच्या या क्रांतीचा नार झाली रमाई नार झाली रमाई नार झाली रमाई भीमा वादळाचा शीतल वारा झाली रमाई भीमाच्या या क्रांतीचा नार झाली रमाई नार झाली रमाई नार झाली रमाई रमाई परी भीमसागराचा रमाई परी भीमसागराचा किनारा ती बनावी दुखावलेल्या कोटी जणांची आई रमाई असावी मला जिजाऊ 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 सावित्री 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 रमाई 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 जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी शोभाला जसे घडविले तिने तशी जिजाऊ असावी ज्ञानाचा दिवा घरोघरी लाभणारी सावित्री बनावी दुःखावलेल्या कोटी आई रमाई असावी मेघानंदजी जाधव यांचं हे गीत मला जिजाऊ सावित्री रमाई माता जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी सागरदादा अडचण काय झाली माहिती आहे का अडचण काय झाली कार्यक्रम झाला उशिरा चालू एक पोवाडा सादर करायचा म्हटलं तर किमान 1 तास लागतो एक पोवाडा म्हणजे महाराजांचा जन्म जरी असला तरी 1 तास तिथून पुढचं सगळं संरक्षण असलं सगळं पुढचं सगळे जसजसं आपण इतिहास घेऊ प्रतापगडचा रणसंग्राम 1 तास वीर बाजी प्रभू सांगायचे शिवाजी काशीत सांगायचे म्हटलं तर खूप वेळ जातो परंतु तरीसुद्धा मी जास्तीत जास्त कार्यक्रम तुम्हाला कमी वेळेत कसा देता येईल इथून पुढचाही आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे या स्वराज्यासाठी या मातीसाठी आपण त्यांनी बलिदान दिलं आपण कार्यक्रमाची सगळ्यात शेवटी सांगता त्या पोवाड्यानं करणार आहोत तत्पूर्वी मी पुनश्च एकदा तोपर्यंत मी पुनश्च एकदा जोरदार टाळ्या आमच्या सागरदादा आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवारासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अतिशय सुंदर असं नियोजन त्यांनी केलं त्यासाठी यानंतर मी पुढची सूत्र सुरळीकर सरांकडे सुपूर्द करतो धन्यवाद पुढे एकदा स्वप्नेची आणि त्यांच्या सगळ्याच सहकाऱ्यांचं महाराजांचा जन्म झालेला आहे मासाहेब जिजाऊ आपल्या बाळाला घडवताय दिवसांमागून दिवस जाऊ लागले बाळाराजा बाळसा धरू लागले मोठे होऊ लागले पुणे सुपे परगणा प्रांत शहाजी महाराजांना जहागिरीत मिळाला आणि स्वतःला बंगलोरला जावं लागलं या बाजूला बसलेल्या मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण इकडे येऊन बसायचं आहे ज्यांना ज्यांना शक्य होईल जी लांब बसलेली मंडळी आहे ह्या बाजूला थोडीशी जवळ जवळ येऊन जर बसले आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आज मी या कार्यक्रमासाठी आलो ते आमचे मित्र महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी वक्ते गीतकार राजेंद्रजी सोमवंशी सर असतील त्याचप्रमाणे ॲडव्होकेट ठाकरे साहेब असतील त्यानंतर मला इतक्यात समजलं की डेर्ले साहेब म्हणजे आपल्याच निपाडमधले ज्यांचा मुलगा IAS झाला ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत
आमचे मित्र विक्रमरावदा रंदे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. पुनश्च एकदा उपस्थित मान्यवरांचे आणि श्रोत्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. महाराज हळूहळू मोठे होऊ लागले, बाळसात धरू लागले. शहाजी राजेंचा दरारा एवढा होता. राधा माधव विलास चंपू यामध्ये जयराम पिंडे लिहिताय, या पृथ्वीचं वर्णन सांगताय का? पृथ्वीचं वर्णन कसं आहे? पूर्वेला सूर्य, पश्चिमेला चंद्र, उत्तरेला शहाजहान आणि दक्षिणेमध्ये शहाजी विराजमान आहे. एवढा पराक्रम शहाजी राजांनी करून दाखवला. पुणे सुपे परगणा प्रांत जागीरीत मिळाला तो मासाहेब जिजाऊ आणि बाळाराजांच्या अखत्यारीत ठेवून स्वतः शहाजी राजे बंगलोरला होते. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. शिवनेरीवरनं म्हणजे पुणे सुपे परगणा प्रांतातनं मासाहेब जिजाऊ आणि बाळाराजेंना बोलवण्यात आलं बंगळूरला. मासा पाणी खेळे गुरु कोण त्याचा, कुलवाडी भूषण गातो भोसल्यांचा. मासाहेब जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली, शहाजी राजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवराय मोठे होऊ लागले. युद्ध, शस्त्रास्त्र, राजकारण यामध्ये पारंगत होऊ लागले. आज आम्हाला प्रश्न पडतो, शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणावं, देशाचं आराध्य दैवत म्हणावं, अमराठी लोकांचं दैवत म्हणावं, हिंदी लोकांचा दैवत म्हणावं, नेमकं म्हणावं तरी काय? परंतु त्यावेळेला आमच्या शहाजी महाराजांनी सांगितलेलं आहे काय? प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता. प्रतिपदे चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वृद्धिंगत होत जावं आणि तुम्हाला कोणी वंदावं? राजे विश्वानं वंदावं असं स्वराज्य तुम्ही घडवून दाखवा. शहाजी राजांची दिलेली मुद्रा, शहाजी राजांनी दिलेली राजमुद्रा घेऊन बाळराजे आपल्या पुणे जहागिरी प्रांतात आलेल्या. अरे एरवी घोड्यांच्या तापा ऐकल्या किरयात पळत होती. कोण आले? गनिम आले. कोण आले? शत्रू आले म्हणून पळत होती. परंतु आता घोड्यांच्या तापा ऐकल्या किरयात बांधावरती येत होती. राजाला मुजरा करत होती. अरे कोण आले? बाळराजे आले म्हणून राजाला मुजरा करत होती. तसेच एके दिवशी महाराज आपल्या जहागिरीची पाहणी करत असताना एक म्हातार बाबा धावत आला आणि बोलतात, झाला राजे, थांबा राजे. राजे बोलते, झाले काय झालं बाबा? धीरानं घ्या. कसं सांगायचं राजे? गावच्या पाटलांना पोरगी नाचवली राजे. गाण्यात देशाचा रस उतरल्यासारखं शिवबाराजेंना झालं. शिवबाराजे बोलते झाले, तो गावचा पाटील जिथं असेल तिथं जसा असेल तसा आमच्या समोर मुसक्यावळून हजर करा. आणि मग जेरबंद करण्या पाटलाला जेरबंद करण्या पाटलाला वीर धाडीला रांजे गावाला मुजोरीनं लाले लाल झाला. मुजोरीनं लाले लाल झाला. मुजोरीनं लाले लाल झाला. पोरा टोरांना मुजरा करायला हा गावचा पाटील रिकामा नाही. मुजोरीनं लाले लाल झाला. मुजोरीनं लाले लाल झाला. मुजोरीनं लाले लाल झाला. जाऊन सांगा निरोपाला, नाही ओळखत शिवबाला. महाराष्ट्र भूमी ग्रासली. स्वातंत्र्याची आस उरली नाही स्वातंत्र्याची आस. उरली नाही स्वराज्याची आस. मासाहेबांनी घेतला ध्यास. स्वराज्याचा अट्टहास हो. स्वराज्याचा अट्टहास हो. स्वराज्याचा अट्टहास हो. धीर धीर धीर. आई जाई वंदन माझं तुझ्या चरणाला. आई जाई वंदन माझं तुझ्या चरणाला. तुझ्याच पोटी वीर शिवराय आले जन्माला. आले जन्माला शिवराय. आले जन्माला. आले जन्माला शिवराय. आले जन्माला. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार. बावळे झाले तयार. स्वराज्याच्या रक्षणाला झाले तयार. बावळे झाले तयार. हर हर महादेव करतो एकच यलगार.
एकामागून एक गड खेळायला सुरुवात केली. रोहिडा घेतला, तोरणा घेतला, राजगड घेतला, पुरंदर घेतला. शहाजी राजेंचा सांगावा आहे, राजे जर स्वराज्य राखायचं असेल तर जावळी आपल्या ताब्यात हवी. जावळी का बरं? कारण की जावळीचा जो किनारा आहे, ज्याचा किनारा समुद्राला लागून असलेला प्रदेश, जावळीचा प्रदेश, ज्याची जावळी त्याचा किनारा, ज्याचा किनारा त्याचा दर्या, ज्याचा दर्या त्याचा आरमार, ज्याचा आरमार त्याचा स्वराज्य. रात्रे शत्रू समुद्र मार्गाने येईल, आपण अखंड सावध असावं. शहाजी राजांनी सांगितलं आपण अखंड सावध असावं. आणि त्यावेळेला जेवढाही आंतरराष्ट्रीय व्यापार होत होता हा समुद्र मार्गाने होत होता. जर स्वराज्य राखायचं असेल तर आपल्या हातात चलन लागेल तर हे राज्य राखता येणार आहे. सैन्य पोटावर चालतं, त्याचे पगार पाणी आहे. म्हणून काय करायचं तर समुद्रमार्गे व्यापार चालणार, तो शेतसारा सगळा आपल्याला मिळणार, आपल्याला आपला व्यापार उभारता येणार. शहाजी राजांचं धोरण होतं. आम्हाला असं सांगितलं जातं समोरची सर की शिवाजी महाराजांना जर अजून आयुष्य लाभलं असतं, विक्रमदादा गाता सांगता इतिहास राखितो दर्या पवत मुल खास मुजरा ह्यो माझा रायगड मुद्रा ह्यो माझा रायगड मुद्रा ह्यो माझा रायगड गुलाला उधळीत आला अरुणोदय झाला तोडून बेड्या गुलामीच्या, तोडुनी बेड्या गुलाबीच्या, तोडुनी बेड्या गुलाबीच्या. मुसक्या वळून निघणी मांचान दहावीला इश्क मराठ्याचा हो, दहावीला इश्क मराठ्याचा हो, दहावीला इश्क मराठ्याचा हो. आज्ञापत्र चंद्ररावाला यावे भेटेला घेऊ चाकरीला. त्यावेळेला जावळीचा खोरा कोणाकडे होतं? जावळीचं खोरं होतं चंद्रराव मोरेंकडे. तो स्वतःला चंद्रगुप्त मौर्यांचा वंशज सांगतोय. शिवाजी महाराजांनी आज्ञापत्र दिलं काय? आज्ञापत्र चंद्ररावाला यावे भेटेला घेऊ चाकरीला. मिळून राखू मराठी मुलखास, मिळून राखू मराठी मुलखास, मिळून राखू मराठी मुलखास. सोडून द्यावा अट्टहास, लागू लाग यावे मजरास हो, लागू लाग यावे मजरास हो, लागू लाग यावे मजरास हो. हे राज्य माझं नाही, हे राज्य तुमचं नाही. जो शेतसारा होता त्यावेळेला आज आपण टॅक्स देतो, जो शेतसारा तुम्ही परकीयांना देतात तो या स्वराज्यासाठी द्यावा, लोक कल्याणासाठी द्यावा. आज्ञापत्र चंद्ररावाला यावे भेटेला घेऊ चाकरीला. तो जावळीचा चंद्रराव मोरे स्वतःला सांगतोय आम्ही पिढीजात राजे, तुम्ही कालचे आलेले राजे. जो घाट तुम्ही उतरून येणार तसाच तुमचा थाट उतरवला नाही तर नावाचा चंद्रराव मोरे नाही. कोणाला सांगतोय? शिवरायांना सांगतोय. मग सज्जत झाले मराठे, सज्जत झाले शिवराय, शिवरायांच्या मावळ सोबतीला. शिवरायांच्या मावळ सोबतीला जावळी खोऱ्याला घेरला मुलखाला. मराठ्यानो करार जय जयकार, मराठा करार जय जयकार, मराठा करार जय जयकार. शिवाजी महाराज की. चार्जिंग कमी झाली. मराठ्यानो करार जय जयकार याचा अर्थ असा होतो या महाराष्ट्रात राहणारा कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा या अर्थानं मराठा. आपल्या राष्ट्रगीतात काय? पंजाब सिंध गुजरात मराठा. आपल्या देशाची, आपल्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात सैन्यामध्ये, त्या बटालियनला काय म्हणतात? काय म्हणतात? मराठा बटालियन, मराठा इन्फंट्री म्हणतात. बरोबर? म्हणून म्हटलं कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा या अर्थानं मराठा. म्हणून तुम्हाला सांगायचं. आणि बघा योगायोग बघा, या काळ्या आईची सेवा दोनच लोक करतात. सागर दादा, काळ्या आईची सेवा दोनच लोक करतात. एक आमचा शेतकरी आणि दुसरा सीमेवरती आमचा जवान. आणि योगायोग बघा कसा आहे, ज्याचा बाप बांधावरती आहे त्याचाच पोरगा देशाचं रक्षण सीमेवरती करतोय. सज्जत झाले मराठे,
आता शिवाजी महाराज की जय म्हणताना हात झटकायचे म्हणजे पुन्हा चार्जिंग येऊन जाईल. शिवरायांच्या मावळे सोबतीला जवळी खोऱ्याला खेरला मुलखाला मराठे लोकारा जय जयकार. मराठा करार जय जयकार, मराठा करार जय जयकार. शिवाजी महाराज की मराठे लोकारा जय जयकार. मराठा करार जय जयकार, मराठा करार जय जयकार. नाही रे नाही तुमच्या नाही हरणार हो. नाही रे नाही जावळीचा चंद्रराव मोरे पळून गेला, त्याची मुलं मारली गेली. त्या जावळीच्या चंद्रराव मोरेनी मंत्रीगण फितूर करायची कामं सुरुवात केली. परंतु शिवरायांच्या लक्षात आलं, त्यालाही वरतीच पाठवण्यात आलं. महाराजांनी रायगड बघितला. रायगड बघून राजे बोलते चाले गड बघू चकोट, चौतर्फा गडेचे कडे ताशिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच. देवगिरी या भूतलावरील चकोटगड जरूर, परंतु उंचीनं थोडका. रायगड देवगिरीहून दशगुण उंच आणि पावसाळ्यात कड्यावरती गवत उगवत नाही. तख्तास ही जागा करावी म्हणतो. तख्ताची जागा ठरली. राजधानी घ्यावी बांधून नजर रोखून गिरी पाखून शिवरायांची आज्ञा सुटली. शिवरायांची आज्ञा सुटली, शिवरायांची आज्ञा सुटली. हिरोजीनं पूर्णत्वास नेली हो, हिरोजीनं पूर्णत्वास नेली हो, हिरोजीनं पूर्णत्वास नेली हो. धीर धीर धीर. महाराजांनी रायगड घेतलेला इथपर्यंत इतिहास आलेला आहे आपला. आता थोडासा पुढचा इतिहास सांगतो आणि मग पुन्हा मेन विषयाकडे येऊ. गड बांधून झालेला आहे. कसा महाराज रायगड बघण्यासाठी निघालाय. महाराजांनी बघितलाय खूप लढा बुरुज. महाराजांनी बघितलाय महादरवाजा. महाराजांनी बघितलाय गंगा सागर, होळीचा माळ, नगारखाना, राजसदर, दरबार चौक, राजवाडे, धान्याची कोठारी, अष्टप्रधानांची वाडे. महाराजांनी बघितली व्यापारपेठ, टकमकटोक, दारुगोळा कोठार. महाराजांनी बघितलं रायगडावरील कारखाने. महाराजांनी बघितलं जगदीश्वराचं मंदिर. महाराज बोलते चाले हिरोजी, अहो राजधानीला शोभेल असाच गड बांधला. काय हवं? जमीन जुमला पैसा अडका सोनं नाणं, काय हवं ते मागा हिरोजी. शिवराजे बोलते झाले आणि हिरोजी म्हणाले राजे देणारा असाल तर एक मागणं द्याल. बोला हिरोजी. जगदीश्वराच्या पायरीवरती मला माझं नाव करण्याची परवानगी द्या. राजे मिश्किलपणे हसले. अहो हिरोजी मागून मागितलं तर काय जगदीश्वराचं मंदिर, अहो जमीन जुमला पैसा अडका सोनं नाणं माणिक मोती काय नसतं मिळालं. जगदीश्वराच्या पायरीवरती नाव कशासाठी, निष्ठा कशाला म्हणतात याचं सर्वतो उदाहरण सुद्धा शिवाजी महाराजांच्या चरित्रात मिळत आहे. त्यावेळेला हिरोजी इंदुलकर सांगतात राजे ज्या वेळेला तुम्ही जगदीश्वराला चाल राजे त्या वेळेला आपल्या पायाची पायधुळा मस्तका सारवरती घेतल्यासारखे होईल राजे. आणि आजही शिवाजी महाराजांच्या समाधीकडनं ज्या वेळेला तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनासाठी जातात त्यावेळेला त्या पायरीवरती लिहून ठेवलेलं आहे. काय लिहून ठेवलेलं आहे म्हणाल? सेवेची ठाई तत्पर जगदीश्वराच्या पायरीवर, जगदीश्वराच्या पायरीवर, जगदीश्वराच्या पायरीवर. निष्ठा ही होती राजांवर घेतली पाय धूळ मस्तकावर हो, घेतली पाय धूळ मस्तकावर हो, घेतली पाय धूळ मस्तकावर हो. धीर धीर धीर. गड मागून जिंकती गडाला रायगडाला, रायगडाला, रायगडाला. ही वार्ता विजापुराला कोणी पकडून आणा शिवाजीला, कोणी पकडून आणा शिवाजीला. शिवाजीला कोणी पकडून आणा शिवाजीला. आना शिवाजी राज रहाजी, आना शिवाजी राज रहाजी, आना शिवाजी राज रहाजी. दरबार बसला. बड़ी बेगम बोलते झाली कि वैसा एक भी शख्स नहीं है इस दरबार में
जो सिवा को हमारे नजरों के सामने लेके आ सके। चढ्या चढ्या शिवाजीला दरबारात हजर करतो। कोण होता म्हणाल? अफजल खान होता तडमाड तसा थिपाड, अफजल खान होता तडमाड तसा थिपाड, पहाड जणू काळ्या कातडीचा, पहाड जणू काळ्या कातडीचा, पहाड जणू काळ्या कातडीचा, कडी होता तुफान ताकदीचा, हातानं पहाड वाकवायचा रे हो, हातानं पहाड वाकवायचा रे हो, हातानं पहाड वाकवायचा रे हो. खान निघाला, कसा निघाला म्हणाल? अफजल होनी दंग बांधुनी चंग, अफजल होनी दंग बांधुनी चंग, चढला मग रंग 12,000 घेऊन सैन्य, 12,000 घेऊन सैन्य. अफजल होनी दंग बांधुनी चंग, चढला मग रंग 12,000 घेऊन सैन्य, 12,000 घेऊन सैन्य, 12,000 घेऊन सैन्य. निवडक वीर मदत करणे निघाले शिवराय धरणे हो, निघाले शिवराय धरणे हो, निघाले शिवराय धरणे हो. धीर धीर धीर. जाताना स्मरण गुरुजीला, जाताना स्मरण गुरुजीला, प्रिय गाछेला धर शिवजीला, धर शिवजीला, बरोबर सांगाव वेळ कशी काय, म्हणून मी आलो धरावया पाय, काजी म्हणे दुखा गाजी म्हणे दोघा हाय 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 धीर हाती, गाजी म्हणे दोघा हाय 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 धीर हाती. धीर धीर धीर. विजयनगर सोडून, विजयनगर सोडून आला देशात या काळ, आला देशात या काळ, आला देशात या काळ, विजयनगर सोडून आला स्वराज्यात काळ, आला स्वराज्यात काळ, आला स्वराज्यात काळ. विजयनगर तिथं कृष्णाईचं स्थान, तिथं कृष्णाईचं स्थान, खान होऊन बेभान, खान होऊन बेभान. रयतेला वाली नाही उरला, वाली नाही उरला, वाली नाही उरला. रयतेला वाली नाही उरला, वाली नाही उरला, वाली नाही उरला. मराठ्यांचा उदय झाला हो, झाला हो, झाला. मराठ्यांचा उदय झाला हो, झाला हो, झाला. हेर वार्ता घेऊन आला, हेर वार्ता घेऊन आला, खान वागेला सैन्य सोबतीला, शिवरायांशी सल्ला बसला, शिवरायांची सल्ला बसलं, शिवरायांची सल्ला बसलं. रणनीती अति सरनोबत, शंभूराजांच्या डोळे देखत हो, शंभूराजांच्या डोळे देखत हो, शंभूराजांच्या डोळे देखत हो. रणनीती आखली गेली का खानाशी 2 हात करायचे, राजेशी 2 हात करायचे, खानाशी 2 हात करायचे, म्हणजे रयतेचं नुकसान करायचं. त्यापेक्षा खानाला प्रतापगडाच्या पायथ्याला आणायचं ठरलं. महाराजांचे वकील होते गोपीनाथ पंत वकील, ते गेले खानाच्या वकिलाला भेटले. खानाच्या वकिलाला सांगितलं, शिवबाराचे पुत्र तुम्हाला घाबरलेले आहे, आपण सैन्यानिशी प्रतापगडाच्या पायथ्याला यायचं. यामध्ये सगळ्यात मोठं महत्वाचं काम कोणी केलं असेल तर ते गोपीनाथ पंत वकिलांनी केलेलं आहे. शिवबाराजांनी सांगितलं तसंच्या तसं त्यांनी अफजल खानाला पटवून दिलं, म्हणून खान प्रतापगडाच्या पायथ्याला यायला तयार झाला. महाराजांची स्ट्रॅटेजी इतकी सुंदर होती, म्हणजे मी नेहमीच सांगतो की नियोजनाचं सर्वोत्कृष्ट जगातलं सर्वोत्तम उदाहरण कुठलं असेल तर तो प्रतापगडचा रणसंग्राम आहे. महाराज मासाहेबांच्या दर्शनाला गेले, मासाहेबांना बोलते, झाले मासाहेब खानाच्या भेटीसाठी जात आहोत, काही दगा फटका झाला तर. मासाहेब बोलत्या, चाल्या विसरलात, याच खानामुळे तुमचा बंधू मारला गेला, विसरलात, याच खानानं शहाजी राजेची धेंड काढली, याच खानानं रयतेवरती अन्याय केले, अत्याचार केले. आज आम्ही आमचं हुस्न मागतोय आणि तुम्ही सांगताय काही जगा फटका झाला तर.
मासाहेब जिजाऊंनी 10 अंगरक्षक निवडली. यसाजी कंक, कोंडाजी कंक, काटाजी इंगळे, कृष्णाजी गायकवाड, विसाजी मुरंबक, संभाजी करवर, संभाजी कवजी, जीवाजी महालाग आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव होतं सिद्धी इब्राहिम, जे शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते. आणि त्याच वेळेला अफजल खानासोबत कोण आलेला आहे? बडा सय्यद, ज्याला इतिहासामध्ये सय्यद बंडा या नावानं ओळखलं जातं. पिलाजी मोहिते, शंकरजी मोहिते कोणाकडनं आलेलं आहे? अफजल खानाकडनं आलेलं आहे. भोसलेच कुळातील शिवाजी महाराजांच्या कुळातील मंबाजी भोसले अफजल खानासोबत आलेला आहे. एका बाजूला खान निघाला, त्यावेळेला जेठेंना, देशमुखांना पत्र गेली का तुम्ही यावा, खानाला मदत करावा. जर बदामल कराल तर वतनावरती आणि बायका मुलांसह कत्तली होती. निरोप घेऊन मासाहेब जिजाऊंकडे कान्होजी जिथे गेले. मासाहेब जिजाऊ बोलत्या, झाल्या काय करणार आहात जेधे? मासाहेब, लेकरा बाळाची, कुटुंबाची आणि वतनाची पर्वा करणार ते आम्ही? विचार करा, वतन जाईल, काही होऊ शकतंय. कान्होजी जेधेने आपल्या हातावरती पाणी घेतलं, मासाहेब जिजाऊंच्या पायावरती सोडलं. मासाहेब वतनासह बायका मुलांवरती पाणी सोडतोय आणि या स्वराज्यासाठी उभा राहतोय. केवढी निष्ठा होती. मासाहेब जिजाऊ अंगरक्षकांना बोलत्या, झाला छातीचा कोट करा, राजेंना सुखरूपगडावरती घेऊन या. मासाहेब जिजाऊंनी शिवबारांना तलवार दिली. मासाहेब जिजाऊ बोलत्या, झाला जावा, खानाशी 2 हात करावा, भिवू नकास, मी तुमच्या पाठीशी आहे. महाराजांना निरोप घेतला, दंडवत घातला भवानीला, दंडवत घातला भवानीला, दंडवत घातला भवानीला. तसंच आई जिजाऊला, तसंच आई जिजाऊला, तसंच आई जिजाऊला. महाराज निघालेले आहे. परंतु शहाजी राजेंचा शब्द होता, राजे आपण अखंड सावध असावं. म्हणून महाराजांनी कुठली तयारी केली होती म्हणाल? चिलखत घातलं अंगाला, हो चिलखत घातलं अंगाला, चिलखत घातला अंगाला, हो चिलखत घातला अंगाला, चिलखत घातला अंगाला, हो चिलखत घातला अंगाला. पायाला होत गे झालं घातली पायाला, जमीदार घातली पायाला, हो जमीदार घातली पायाला, जमीदार घातली पायाला, हो जमीदार घातली पायाला. असतो नीत विचोला पविला, हो असतं नीत विचोला पविला, बोटाला हो वाग नख्या घातल्या बोटाला, वाघ नख्या घातल्या बोटाला, हो वाघ नख्या घातल्या बोटाला, वाघ नख्या घातल्या बोटाला, हो वाघ नख्या घातल्या बोटाला. शिवाजी मला होते संगतीला, हो शिवाजी मला होते संगतीला, शिवाजी मला होते संगतीला, हो शिवाजी मला होते संगतीला, शिवाजी मला होते संगतीला, हो शिवाजी मला होते संगतीला. अशा थाटा माटलं वीराचा अशा थाटा माटलं वीराचा महाराज शामियान्यात जाताच खान बोलतात, चला आओ शिवाजी आओ, शिवराय जवळ जाऊन शिवराय जवळ जाऊन भेटते खडखडून जाग कपडाचा ताव साबून काय प्रकार केला खानानं बघले तर पकडून मान दाबू लागला जोर तो कवटे फजल खान शिवराय मूर्तचा तो कवटे फजल खान कमरेची कटर काढून शिवराय पुरत जातो पोटात जोर बसून काढला ढोर फाडून हटका टका म्हणून खाणार सोडला टका टका म्हणून खाणार सोडला
अडचण अशी झाली तुम्हाला मला आजपर्यंत एवढाच इतिहास सांगितलं सागर भाऊ का खाण मारला म्हणजे प्रतापगडाचा रणसंग्राम संपला असं नाही. त्यावेळेला या स्वराज्यावरती फार मोठं संकट चालून आलेलं होतं बडा सय्यदच्या नावानं. बडा सय्यद धावून आला महाराजांवरती धाडपट्ट्यानं वार करणार. तेवढाच वेळात तेवढ्याच वेगात शिवाजी महाराजांनी सय्यद बंड्याचा हात वरच्या वर उडवला. म्हणून काय म्हणतात जोरात काय म्हणतात हा. परंतु उद्यापासून काय म्हणायचं होते जिवाजी. स्वराज्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांचा सुद्धा विचार केला नाही म्हणून काय म्हणायचं उद्यापासून होते जिवाजी. बरोबर. आणि त्याच वेळेला या स्वराज्यावरती संकट आलं. कोणाचं खानाचा वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. तो धावून आला. कृष्णाजी धावून आला त्याच समयाला वारतन केला शिवरायांच्या मस्तकाला. शिवरायांच्या मस्तकाला, शिवरायांच्या मस्तकाला, शिवरायांनी अडो केला रो, शिवरायांनी अडो केला रो, शिवरायांनी अडो केला रो, रे रे रे. खान मारला. खानाचा मुडका छाटलं गेलं. माँसाहेब जिजाऊंना पाठवण्यात आलं. माँसाहेब जिजाऊ बोलण्यात झाले अरे उरलेला खान कुठं आहे. माँसाहेब तो प्रतापगडाच्या पायथ्याला तसाच आहे. माँसाहेब जिजाऊ बोलण्यात झाल्या राजेंना निरोप द्या. हे स्वराज्य कशासाठी. खान जरी शत्रू होता तरी तो वीर होता. स्वराज्य कशासाठी तर स्वराज्यात शत्रूच्या देहाला सुद्धा कोल्ह्या कुत्र्यानं खाता कामा नये राजे. यासाठी स्वराज्य तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याला त्या अफजल खानाचा थडगा बांधा. जोपर्यंत चंद्र सूर्य असतील तोपर्यंत तुमच्या पराक्रमाची साक्ष प्रतापगडाच्या पायथ्याला तशीच असणार. आणि तुम्ही आजही गेला प्रतापगडाच्या पायथ्याला ते थडगं तसंच आहे. या निमित्तानं अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. खान मारला म्हणजे महाराष्ट्रात कोणाच्या भावना या देशात कोणाच्या भावना दुखवायचं काही कारण नाही. आपलं प्रतीक अफजल खान असू शकत नाही. आपलं प्रतीक मिर्झा राजे जयसिंग ज्यांची निष्ठा औरंगजेबाच्या पदरी होती ते सुद्धा असू शकणार नाही. आपले प्रतीक कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ज्यांना महाराजांवरती वार केला तो असणार नाही. जावळीचा चंद्रराव मोरे आपला प्रतीक असणार नाही. आपलं प्रतीक कोण छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतीक आहे. आपला प्रतीक कोण आहे शिवाजी महाराज आहेत, शिवाजी काशीद आहेत, सिद्धी इब्राहिम आपला प्रतीक आहे. आपला प्रतीक अफजल खान औरंगजेब हे आपले प्रतीकच नाही. आपला प्रतीक कोण आहे या स्वराज्यासाठी या स्वातंत्र्यासाठी स्वतःचा देह या मातीसाठी देणारे एक एक नरवीर एक एक स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं शहीद आजम भगतसिंग आपले प्रतीक आहे. आपले प्रतीक कोण आहे या देशाला महान सत्ता पाहण्याचं स्वप्न दाखवणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपले प्रतीक आहे. शहीद आजम भगतसिंग क्रांती कोणी केली. क्रांती तरुणांनी केली, क्रांती विद्यार्थ्यांनी केली, क्रांती शेतकऱ्यांनी केली, क्रांती कामगारांनी केली. अरे जगाचा इतिहास उघडून बघितला. फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकन राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती, एवढंच काय आपल्या देशाचा इतिहास उघडून बघितला. क्रांती कोणी केली. शेतकऱ्यांनी केली, कामगारांनी केली, विद्यार्थ्यांनी केली. 21 वर्षाच्या तरण्यावान भगतसिंगांना चंद्रशेखर आझाद म्हणताय अरे भगत तेरी इश्क करने की उम्र है तू इश्क कर. प्रेम कोणावर करावं आज इथे तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित आहे. भगतसिंगांना चंद्रशेखर आझाद म्हणताय तेरी इश्क करने की उम्र है तू इश्क कर. त्यावेळेला आमचे भगतसिंग सांगतात मेरी जज्बातों से कुछ इस तरह से वाकिफ है मेरी कलम. शहीद आजम भगतसिंग काय उत्तर देतात अशा प्रकारे सांगतात कि मेरी जज्बातों से कुछ इस तरह से वाकिफ है मेरी कलम. अगर हम इश्क भी लिखना चाहते हैं तो भी इनकलाब निकलता है. पेरावतेच पीक येतं जगाची रीत नव काय त्यात. जे आपण पेरणार ते उतरणार. खानानं घातपात पेरला त्याची भरपाई मिळाली. कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यांना घातपात पेरला त्याची भरपाई त्याला मिळाली. पेरावतेच पीक येतं जगाची रीत नव काय त्यात.
शहाजीनं पराक्रम पेरला, शहाजीनं पराक्रम पेरला, शहाजीनं पराक्रम पेरला. राजाचा उद्धार करण्याला न शिवाजी सर्जा कडाडलाय रे हो, शिवाजी सर्जा कडाडलाय रे हो, शिवाजी सर्जा कडाडलाय रे हो. धन्य धन्य जिजाऊ माता शहाजी पिता, धन्य धन्य जिजाऊ माता शहाजी पिता, शहाजी पिता धन्य शिवछत्रपती झुंजार. शाकीर माळी ज्ञान देणार, शाकीर डुमरे कवन गाणार. मरण पोळ्याला रंग भरलाय रे हो, मरण पोळ्याला रंग भरलाय रे हो, मरण पोळ्याला रंग भरलाय रे हो. धीर धीर धीर. सागरदादांचा इतका आग्रह चाललाय. स्वप्नील भाऊ कार्यक्रम चांगला चालू आहे, परंतु लोकांना स्वयंपाकाची सोय झालेली आहे सगळी. तुम्ही लवकर आवरा, लोकांना भुका लागल्या आहेत का? कारण की आज संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे, ज्यांनी या स्वराज्यासाठी, या मातीसाठी आपलं बलिदान दिलं. आणि मला असं वाटतं की आज आपण संभाजी महाराजांच्या पोवाड्यानं कार्यक्रमाची सांगता करूया. तत्पूर्वी ढोलकीला मला साथ देतात निलेशजी तेलोरे, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. त्यांचं BA म्युझिक झालेलं आहे. त्यानंतर साथीला आहेत रोशनजी भिसे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गोंधळी. म्हणजे आपल्याकडे जर जागरण गोंधळाचे कार्यक्रम एवढ्यात कधी असणार आहे तर तुम्ही नक्की महाराष्ट्रातलं फार मोठं नाव आहे आणि अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने ते कार्यक्रम करत असतात. जोरदार टाळ्या रोशनदादांसाठी. साथीला आहेत अक्षयजी नन्नावरे, जे MSc केमिस्ट्री झालेले आहे आणि एका खूप चांगल्या रेप्युटेड कंपनीमध्ये ते जॉबला आहेत. साथीला आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक राहुलजी तिवारी, ज्यांचं BE सिव्हिल झालेलं आहे आणि ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतात. त्यानंतर साथीला आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अभिनेते, म्हणजे आता महाराष्ट्रभर जी नाटकं सध्या जोरदार आहेत त्यामध्ये कलगीतुरा असेल त्यामध्ये ते अभिनय करतात. आणि इंद्रायणी ही जी मालिका आपल्याकडे लागते त्या इंद्रायणी मालिकेत देखील त्यांचा अभिनय तुम्हाला बघायला मिळणार आहे. असे आमचे विक्रमजी नन्नावरे, त्यांचं देखील MSc केमिस्ट्री शिक्षण झालेलं आहे. साथीला आहेत विजयजी बाकडे, ते BE इलेक्ट्रिकल आहे, मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट त्यांचे असतात. ही संपूर्ण टीम महाराष्ट्रभर आम्ही घेऊन फिरत असतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल की मग आज जर यांना काम असलं तर दुसरा माणूस कसा करणार, तर मग आमच्याकडे ती ॲडजस्टमेंट आहे. सगळी माणसं 2-2, 3-3, 4-4, 5-5 आहे. ही संपूर्ण टीम महाराष्ट्रभर घेऊन आम्ही पोवाड्यांचे कार्यक्रम करत असतो. आणि आता तुमच्यासमोर शेवटचा पोवाडा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर सादर करतो. मागून पोरं मला सांगताय स्वप्नील भाऊ इंस्टाग्रामवर तुम्ही आहात ते सांगा म्हणे. सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही आहोत. फेसबुक असेल, इंस्टा असेल, व्हॉट्सॲप काय काय असतील सगळ्या ठिकाणी शाहीर स्वप्नील डुमरे, हां ते वरती नाव लिहिलेलं आहे स्वप्नील डुमरे. तर नक्की ऐका, बघा. धन्यवाद. तुमच्या पुढे शेवटचा पोवाडा सादर करतो. ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझं अंबे, करून प्रारंभे. पोवाडा रोज ऐकायला मिळत नाही, क्वचित पंचकृषीने एखादा पोवाडा होता. मी नेहमी सांगतो की बलदंड पोसून पिंड करावे बंड शाहिराने, मद मस्त हत्तीचे दंड करावे थंड शाहिराने. ही मशाल वीरश्रीची, ही मशाल वीरश्रीची घेऊन जा पेट वितराने, जा महाराष्ट्राच्या मातीत फिरीत जा निखाऱ्यांचे नाणे. शाहीर युवराज पाटील सांगतात. उपस्थित पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचे, सगळ्या श्रोत्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो, त्यांचे आभार देखील मानतो. साऊंड सिस्टीम, इलेक्ट्रिसिटी, लाईट, स्टेज आणि विशेष करून सागरदादा आणि आरती वहिनींचं मनापासून कौतुक करेल. तुमच्यामुळे आज वडसगावला येता आलं. मला महाराष्ट्रभर कार्यक्रम करताना विचारतात, वडसगावलाच डुमरे आहेत का? नाही, निफाडमध्ये कुठं? इथंच डुमरे आहेत ना बरेच. हां, मला बरेच लोक विचारतात तुम्ही वणसगावचेच का? म्हटलं आम्ही वणसगावचे, आम्ही सगळ्यांचे. आमचे शाहीर राजेंद्र कांबळे सांगतात, अरे
शिवतेजाचा गगनी चमकला ऐसा एकच तारा शिवतेजाचा गगनी चमकला ऐसा एकच तारा तो शिवबाचा शंभू राजा सांगत सुटला वारा अरे स्वराज्य जपले लढा देऊनी शत्रूला थरकाप स्वराज्य जपले लढा देऊनी शत्रूला थरकाप शिवबानंतर दख्खन येतो तो औरंग्याचा बाप शंभू औरंग्याचा बाप ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा अंबे करून प्रारंभे डफावर थापतून तो न्याता दफावर तापतून तुझ्या दफावर तापतून तुझ्या शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शंभू राजाचा जगात गुणगान हो शंभू राजाचे गात गुणगान हो शंभू राजाचे गात गुणगान हो आकाशात वीज कडकडे शत्रूवर पडे हो शंभू राजाचे गात हो शिव सूर्य अस्ताला गेला शिव सूर्य अस्ताला गेला रायगडाला बालेकिल्ल्याला शंभू गादीला रायगडावरती 3 एप्रिल 1680 शिवबाराजेंचं निधन झालेलं आहे शिवबाराजेंचे घाईत आटोपलेले अंत्यविधी आणि खासा राजाराम महाराजांना मंचकार होन करण्याचा गादीवरती बसण्याचा चाललेला घात हा कुठल्या तरी वेगळ्याच इशारतेकडे घेऊन जात होते खासा संभाजी राजेंना जेरबंद करण्यासाठी निघालेली मंडळी परंतु त्यावेळेला हंबीरराव मोहिते स्वराज्याचे सरलष्कर संभाजीराजेंचे मामा संभाजीराजेंच्या बाजूने उभे राहिले आणि सगळा डाव उघडकीस आला अण्णाजी दत्तो राहुजी सोमनाथ यांना एक वार माफी दिली संभाजीराजे रायगडावरती आले रायगड आपल्या अत्यारीत घेतला रायगड आपल्या ताब्यात घेतल्या चौक्या पहाऱ्या बसवल्या संभाजीराजे कसे होते म्हणाल अरे छाती पोलादी लोहा मनगट बाहुबल दंड बाहुबलदंड बाहुबलदंड ए छाती पोलादी लोहा मनगट बाहुबल दंड बाहुबलदंड बाहुबलदंड ए छाती पोलादी लोहा मनगट बाहुबल दंड अरे हिमालयाची असा लाचवे सह्याद्री पाड भरदार छातीचा गडी भरदार छातीचा गडी भरदार छातीचा गडी न पार हातवडी मारतो खडी सिंहाचा कपडा धरून फाडी सिंहाचा जबडा धरून पाडी सिंहाचा जबडा धरून पाडी भल्या भल्यांची खोड मोडी न भल्या भाल्याची खोड मोडी हो भल्या भाल्याची खोड मोडी हो भल्या भाल्याची खोड मोडी हो महाराजांचं निधन झालेलं आहे आणि या देशाचा आलमगीर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून खासा औरंगजेब दख्खण्यात आलेला औरंगजेबाला वाटलं होतं की शिवबाराजांच्या निधनानंतर हे स्वराज्य आपल्या अखत्यारीत येईल परंतु संभाजी राजांनी जो पराक्रम करून दाखवला शंभू राजाचे ऐकून गर्जना औरंगजेबानं या महाराष्ट्रात सैन्य पाठवायला सुरुवात केली सकाळी कड खेळला जातो म्हणून संध्याकाळपर्यंत कड खाऊन येतो सांगणारा एक जागीरदार वतनदार औरंगजेबाचा
10 दिवस झाली, 1 महिना झाला, 2 महिने झाली, 4 महिने झाली, 6 महिने झाली. विजय आपल्या हातात येणार. शिवबाराजांनी सांगितलं होतं की माझा एक गडकोट 1 वर्ष लढला, फक्त 1 वर्ष. औरंगजेबाला हे स्वराज्य घ्यायला 350 वर्ष लागतील. आपला एक गडकोट लढत होता. शंभूराजांची ऐकून गर्जना उलाली, ताईना पळता भुई पहा थोडी केली, पळता भुई पहा थोडी झाली, पळता भुई पहा थोडी झाली. वार्ताती औरंगजेब गेली न शंभूराणी हरम केली हो, शंभूराणी हरम केली हो, शंभूराणी हरम केली हो. औरंगजेबाचा पुत्र शहाजादा अकबर संभाजी राजांच्या राजाश्रयात आलेला. संपूर्ण देशात औरंगजेबाचा पुत्र शहाजादा अकबर संभाजी राजांच्या आश्रयाला येतो. ही या महाराष्ट्रासाठी, या स्वराज्यासाठी एवढा मोठा पराक्रम संभाजी राजांचा असेल. त्यावेळेला एकदा माफी दिल्यानं मंत्रीगणांना शिवबाराजांनी एकदा दिलेली होती सुरुवातीला, पण तो त्यांच्या आमिषा पुन्हा पेटल्या. रायगडी विष पेरून छाती ठोकून मंत्रीपती बोलले अवसानाने, पत्र धाडून अकबराला, निष्ठेशी जागू आम्ही तुझला, प्रसंगी पकडून शंभूला हो, प्रसंगी पकडून शंभूला हो, प्रसंगी पकडून शंभूला हो. शहाजादा अकबराला पत्र पाठवलं की संभाजी राजांना पकडायला आम्ही मदत करतो, आम्हाला अर्ध राज्य द्या. यांच्या बाप दादाची जहागीर असल्यासारखी मागतात कोणाकडे? शहाजादा अकबराकडे, का संभाजी राजांना पकडायला मदत होईल म्हणून. परंतु त्याचा राठोड, अकबराचा एक सल्लागार होता राठोड, तो हुशार होता. त्याने सांगितलं अकबराला की एखाद्या वेळेला ही संभाजी महाराजांची चाल देखील असू शकते. आपण निष्ठेनं आलेलो आहोत का हे तपासण्यासाठी स्वतः संभाजीराजांनी केलं नसेल हे कशावर? म्हणून तो पत्र पाठवून देतो. पितुरींचे नावं मिळतात आणि मग पितुरीचा नाव उडविला, नदी तुडविला, हत्तीनं लढविला, होता राजांचा मोठा प्रहार, होता राजांचा मोठा प्रहार, होता राजांचा मोठा प्रहार. मंत्रीकडे रडत करती जोहार करतो मुजरा डोंगरा त्रिवार हो, औरंगजेबानं आपले मोर्चे वळवले. कुतुबशाही खेळण्यासाठी गेला, कुतुबशाही खेळली, निजामशाही घेतली, निजामशाहीने आदिलशाही घेतली आणि पुन्हा स्वराज्यात आलेला संभाजी राजांनी सोडून सोडलेला. औरंगजेबाला सोडून सोडलेला आहे मराठ्यांनी. औरंगजेबाला चिकडून तिकडून पराजयाच्या वार्ता येत आहे. अरे रात्री औरंगजेब झोपायला लागला, झोपेत नचकून उठायचा. त्यानं आपल्या डोक्यावरचा किमोश काढून फेकून दिला. जोपर्यंत संभाजीराजेंना जेरबंद करत नाही वा संभाजीराजेंना पकडत नाही तोपर्यंत हा घालणार नाही. जळी स्थळी सगळ्या ठिकाणी त्या बादशाला मराठे दिसू लागले. औरंगजेब कापे थरथरा तुबागुणी तुरंत स्वप्नांचा ठुरा, ठोका चोके त्याच्या छातडाचा, ठोका तुम्ही त्याच्या छातडाचा, ठोका तुम्ही त्याच्या छातडाचा. औरंगजेब कापे थरथरा तुबागुणी तुरंत स्वप्नांचा चुरा, ठोका चोके त्याच्या छातडाचा, ठोका तुम्ही त्याच्या छातडाचा, ठोका तुम्ही त्याच्या छातडाचा. ऐकुणे प्रताप शंभूचा पोवाडा गातो मर्दाचा हो, पोवाडा गातो मर्दाचा हो, पोवाडा गातो मर्दाचा हो. औरंगजेब रात्री झोपलेला असला. अरे त्याला रात्री झोपेत ऐकू आवाज येऊ लागला. काय? हुजूर मराठे आले. अरे औरंगजेब डचकून उठू लागला. अरे या संभाजी राजेंना रणांगणात पकडणं शक्य नाही. संभाजी राजेंना जेरबंद करायचं असेल तर फितुरी एवढा एकच पर्याय.
संभाजी राजे त्यावेळेला तळकोकणात सरदेसाईंच्या वाड्यात होते. वार्ता गेली कोल्हापुराला होता इकलास खान आणि मुकर्रम खान. निवडक सैन्यानिशी संभाजीराजे होते. लपछप खान चालला हाय. लपछप खान चालला कणकोशी नाही मराठ्याला सोबती नाही राजाला. कणकोशी नाही मराठ्याला सोबती नाही राजाला. रातोरात खान तो आला. संगमेश्वराला जिरहाजी, संगमेश्वराला जिरहाजी, संगमेश्वराला जिरहाजी. रातोरात खान तो आला. संगमेश्वराला जिरहाजी, संगमेश्वराला जिरहाजी, संगमेश्वराला जिरहाजी. रजी रजी मुकर्रम खान आणि इकलास खानानं गावाला वेढा दिलेला संगमेश्वराला. हेर धावत आला. राजे ना बोलता चला राजे लागोलाग निघावा राजे. राजे बोलते झाले काय झालं राजे. कसा मुकर्रम खान आणि इकलास खानानं गावाला वेढा दिला. राजे मिश्किलपणे हसले. शुद्धीत आहात का? शुद्धीचा अर्थ झोपेत नाही आहात का असा आहे याच्यात. राजे बोलते झाले शुद्धीत आहात की अजून झोपेत आहात? नाही राजे कसा या डोळ्याला बघून आलोय. मुकर्रम खान आणि इकलास खानानं गावाला वेढा दिलाय राजे. आपण लागला न खावा. राजे बोलते झाले गनीम थेट तळकोकणात कसा शक्य होय राजे. म्हणजे याचा अर्थ मी काय घ्यायचा होय राजे. पितुरी झाली राजे. राजे बोलते झाले अरे चौक्या काय करताय पहारे काय करताय. गनीम थेट तळकोकणात येतो म्हणजे काय. संभाजी राजेंनी दोन्ही हातात समशेर घेतल्या. संभाजी राजे रणांगणात आले. गरा फिरवी पट्ट्याला फिरवी पट्ट्याला कळा वडून मुठीला. संगमेश्वराला रक्ताचा पाट वाहिलेला मुडद्याचा ढीग रचिलेला. शंभूराजे कर्तिवाराला कर्तिवाराला जिरहाजी, कर्तिवाराला जिरहाजी, कर्तिवाराला जिरहाजी. रजी शंभूराजे कर्तिवाराला कर्तिवाराला जिरहाजी, कर्तिवाराला जिरहाजी, कर्तिवाराला जिरहाजी. रजी रजी संभाजी राजेंनी दोन्ही हातात पट्टे घेतलेले आहेत. एक वीर लढतो. निवडक सैन्य मालोजी काका लढताय. मालोजी काका बोलते झाले अरे खरा अरे मारा अरे पकडा अरे हटू नका अरे चल लेकरा अरे लढ रा. अरे मागं फिरायचं नाही. एक वीर लढतोय. मालोजी बाबा खोरपडे संभाजी राजेकडे गेले. बोलते झाले राजा आपण निघावं राजा रायगड जवळ करावा. राजे बोलते झाले मी लढत एक वेळ मोत करू परंतु रणांगण सोडून जाणार नाही. मालोजी बाबा बोलते राजा एवढे वक्ताला ऐका. राजा थोरल्या खाण्यापासूनची आमची निष्ठा हाय सेवा हाय. राजा एवढ्या वक्ताला ऐका. वडिकीच्या अधिकारानं सांगतो राजा लाख मेला तरी चालतील राजा पण लाखांचा पोशिंदा निघाला पाहिजे जगला पाहिजे. आपण लागोलाग रायगड जवळ करावं. रायगडावरती सिंहासन आहे महाराणी आहेत बाळराजे आहेत. रायगड जवळ करावं निखा. संभाजी राजे निखाली. मागणं घोड्यावरनं आवाज आला राजे मैं गिर गया. संभाजी राजे पुन्हा माघारी फिरले आणि कवी कलशांना उचलण्यासाठी खाली उतरले. तेवढ्यात उशीर झाला. संभाजी राजे करून दाखवलाय आणि तुमच्या पराक्रमापुढे औरंगजेब देखील नतमस्तक झाला. संभाजी राजेंना औरंगजेब बोलतात झाला. दोनच प्रश्न विचारले होते औरंगजेबानं. मी पुन्हा एकदा तरुणाईला हात जोडून सांगतो त्यावेळेचा संघर्ष सत्तेसाठीचा संघर्ष होता. त्याला कुठलाही रंग देऊन या देशाची एकता आणि अखंडता बिघडवायचं काम जर तुमच्या आमच्याकडनं झालं कारण हा देश तुमच्या आमच्या सगळ्यांचा आहे. महाराष्ट्र पोलिसांचा जगामध्ये नंबर लागतो. जर चुकीचं काम करताना कुठं आढळला तर याचा त्रास तुम्हाला आम्हाला सगळ्यांना होणार आहे. तुमच्या आमच्या घरच्यांना होणार आहे. साखळदंडानं जगडबंद झालेल्या रक्ताला लाल
झालेल्या संभाजी राजेंना औरंगजेब बोलतात साला कि मेरे कौन कौन से सरदार शामिल थे तुम्हें, माझे कोणते कोणते सरदार फितूर होती त्याची नावं सांग आणि स्वराज्याचा खजाना माझ्याकडे दे. संभाजी राजे बोलते झाले, अरे तुझा कसला खजाना, तो खजाना आमचा, आमच्या आऊस साहेबांचा, आमच्या आबा साहेबांचा, या स्वराज्याचा, हा लोक कल्याणाचा, तुझा त्याच्याशी काय संबंध. संभाजी जानते हो किससे बात करते, इसका अंजाम जानते हो. संभाजी राजे बोलते झाले, इसका अंजाम, अरे किसका अंजाम, अरे जो स्वतःच्या बापाला झाला नाही, जो स्वतःच्या भावाला झाला नाही, तो या संभाजीला काय होणार. आपल्या हातातले माळेचे मणी औरंगजेब मागे करतोय आणि संभाजी राजेंना बोलतात झाला, अरे संभाजी तू अभी बेताकत और बेहिम्मत हुआ है. संभाजी राजे बोलते झाले, अरे हा संभाजी बेताकत आणि बेहिम्मत झालाय की काय. एक क्षणभर आमच्या हातातले सखादंड मोकळे करून आमच्या हातात शमशेर द्यावी म्हणजे तुला कळेल. औरंगजेब संभाजी राजेंना बोलतात झाला की अभी तू बेताकत और बेहिम्मत हुआ है. रक्तानं लालबुंदात झालेल्या सखादंडानं जगडबंदात झालेल्या संभाजी राजेंना औरंगजेब बोलतात झाला. संभाजी राजे बोलते झाले, अरे हा संभाजी बेताकत आणि बेहिम्मत झालाय की काय. एक क्षणभर आमच्या हातातले सखादंड मोकळे करून आमच्या हातात शमशेर द्यावी म्हणजे तुला कळेल. अरे आलमगीरच्या हातातील माळेचा मणी मागे सरायच्या उभ्या असलेल्या सगळ्या सरदारांच्या, सगळ्या दगडबाजांच्या मुंड्या छातून छताला हंडा करून लटकवले नाही तर छत्रपतींच्या औलाद काट डालो इसकी जबान, जला डालो इसकी आंखें, जाओ हमारी नजरों के सामने से लेके जाओ. संभाजी राजेंच्या डोळ्यात तापता सळ्या घातल्या गेल्या. संभाजी राजेंची जीभ छाटली गेली आणि या प्रत्येक सजेचा अंमल अधिक कवी कलशावर झाला. संभाजी राजेंची जीभ छाटली गेली. संभाजी राजेंच्या डोळ्यात तापत्या सळ्या घातल्या गेल्या. अरे उगवतीचा सूर्य मावळतीला आलेला होता परंतु रडण्यासाठी कोणी नव्हतं. संभाजी राजेंचा तो देह उचलला आणि त्या इंद्रायणी भीमेच्या तीरावर नेऊन टाकून दिला. त्या मायभूमींना टाको रडू लागली मायभूमी. अरे याच मातीनं बघितलं होतं मराठ्यांचं सळसळ करत. हीच मायभूमी शांत झाली होती मराठ्यांचा अभिषेक रक्त पिऊन. संभाजी राजेंच्या वाटेला आलेली विटंबना हा महाराष्ट्र सहन करू शकला नाही. संताजी घोरपडे, धनाजी जाधव, महाराणी ताराराणी यांनी महाराष्ट्राची ठेलवा लढवत ठेवला आणि त्या औरंगजेबाला याच महाराष्ट्राच्या मातीत गाडून शांत झाला. हा महाराष्ट्राच्या मातीचा गुणधर्म आहे. अरे महाराणी ताराराणींवरती लिहून ठेवलेला आहे. अरे दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शहाचे गेले पाणी, रामराणी ताराराणी भद्रकाली कोपली. एकदा भद्रकाली कोपली तर या देशाचा अलंकीर होण्याचं स्वप्न औराशी बाळगून येणाऱ्या औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीत दफन व्हावा लागला. हा तुमचा आमचा आपल्या पूर्वजांचा इतिहास. ही जय जयकार महाराष्ट्राचा. जय जयकार महाराष्ट्राचा, जय जयकार महाराष्ट्राचा, शूर शिवबाचा शंभूरायाचा. जय जयकार महाराष्ट्राचा, संत जनाचा, शूर शिवबाचा, फुले शाहूंचा, बाबासाहेबांचा, अण्णाभाऊंचा, गाडगे बाबांचा, अमर शेखांचा, हिल्या मातेचा. जागृती हो केली भारत वर्षात, जागृती हो केली भारत वर्षात, जागृती हो केली भारत वर्षात. शौर्य सळसळले रोम रोम, शौर्य सळसळले रोम रोम, शौर्य सळसळले रोम रोम. मुद्रा स्वाभिमानाचा हो, मुद्रा स्वाभिमानाचा हो, मुद्रा स्वाभिमानाचा हो. धीर धीर धीर.
जेवणाचं नियोजन केलं आहे. कोणी जेवण केल्याशिवाय जायचं नाही. खरं तर बोलण्यासारखं खूप आहे. स्वप्नील दादा, शिवाजी महाराज यांचा इतिहास 2 तासात संपणार नाही. खरं तर आपल्याला हा कार्यक्रम 19 फेब्रुवारीला घ्यायचा होता, परंतु दादांची तारीख आपल्याला भेटली नाही. दादांचा कार्यक्रम हा दिल्लीला होता, त्यामुळे तो कार्यक्रम आपला उशीर झाला. या कार्यक्रमाला हा कार्यक्रम ज्यांनी घडून आणला ते आमचे राजकीय गुरु कवी राजेंद्र सोमवंशी सर, शिवाजीदादा ढेपले, आमचे विक्रमदादा रंधवे यांच्या माध्यमातून हा छान कार्यक्रम या ठिकाणी घडून आला. खरं तर हा कार्यक्रम या मला म्हणजे अपेक्षेपेक्षा खूप चांगला झाला. छत्रपती शिवाजी महाराज फक्त टीव्हीवर बघतो, मोबाईलवर बघतो, परंतु मी गेल्या 2 तासापासून तुमचा जो पोवाडा आहे तुम्ही एका कोपऱ्यात उभा राहून बघतोय आणि अक्षरशः अंगाला काटे आले, शहारे आले. खरं तर हा इतिहास, आमचा जो शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तो लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आपण जे महाराष्ट्रभर काम करतात, विविध समाज प्रबोधन करतात, त्याबद्दल मी आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. हा कार्यक्रम मी आपल्या सर्वांच्या सर्वांसमोर सांगू इच्छितो का हा कार्यक्रम फक्त सागर निकाळेंचा नाही, हा कार्यक्रम सगळ्या गावाचा आहे. सर्व गाव माझ्या मागे उभं राहिलं म्हणून हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात सक्सेस केला. आणि हा कार्यक्रम ज्यावेळेस मला घ्यायचा होता, आता मला बोलायला कसं हे होत आहे, पण हा ज्यावेळेस कार्यक्रम मी ज्यावेळेस करायचा ठरवला त्यावेळेस मी घरच्यांना विचारलं नाही, पण घरचे म्हणे आपण कार्यक्रम करतोय पण लोक येतील का नाही. परंतु एक व्यक्ती माझ्यासोबत थांबवली होती का तुला काम करायचं आहे, तुला सामाजिक कार्याची आवड आहे तर तू काम कर, गाव तुझ्या सोबत येईल. आणि ती व्यक्ती म्हणजे माझा मोठा भाऊ निलेश निकाळे आहे. खरं तर त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. त्यामुळं आणि दादा सर्व ज्येष्ठ लोक आहे इथं, हे सर्व ज्येष्ठ लोकांचे सर्व माझे वडीलधारी लोक आहे. या गावामध्ये आमचे वडील PS निकाळे सर